तुम्हाला पण उपवासाचे तेच ते पदार्थ खाण्याची इच्छा होत नसेल किंवा नेहमीची तीच ती साबुदाणा खिचडी आवडत नसेल, तर मग त्यासाठी एक मस्त अशी चमचमीत उपवासाची रेसिपी मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे. हाय, हॅलो, नमस्कार. मी मधुराज सावजी किचन मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर आज आपण करणार आहोत आषाढी एकादशी स्पेशल उपवासाचे आप्पे. आणि हे आप्पे इतके मस्त आणि जाळीदार होतात, वरून छान क्रिस्पी होतात, आतून सॉफ्ट होतात आणि चवीला सुद्धा खूप अप्रतिम असे लागतात. तेलाचा सुद्धा यात अजिबात वापर केलेला नाही आहे. करायला सुद्धा एकदम सोपे आहे आणि पहिल्याच प्रयत्नात एकदम परफेक्ट असे बनून तयार होतील. तर त्यासाठी मी काही टिप्सही दिलेल्या आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. खाली दिलेल्या बेल आयकॉनवरही क्लिक करा. माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर एक लाईक नक्कीच करा, कमेंट करा, शेअर करा. चला तर मग आता वेळ न घालवता पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी भगर घेतलेला आहे. तर याला कोणी कोणी वरईचे तांदूळ सुद्धा म्हणतात. तर हे जे भगर आहे ते मी 1 वाटी घेतलेली आहे आणि अर्धा वाटी आपल्याला साबुदाणा घ्यायचा आहे. तर 1 वाटी फिक्स करायची आहे आणि त्याच्यानेच आपल्याला हे साहित्य घ्यायचं आहे. तर आता हे आपल्याला छान स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. तर 2 पाण्याने मी हे छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आता हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. तर यातलं आपल्याला संपूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे आणि नंतरच हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे. जर यात पाणी राहील तर आपलं बॅटर खूप जास्त पातळ होईल. म्हणून इथे आपल्याला ही टिप्स महत्वाची आहे आणि ती लक्षात ठेवायची आहे की यातलं पाणी आपल्याला संपूर्ण काढूनच मिक्सरमध्ये घालायचं आहे. आता इथे मी 2 हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, तो सुद्धा घातलेला आहे. आणि सोबतच इथे मी 1 बटाटा साल काढून घेतलेला आहे. त्याचे आपल्याला अशा पद्धतीने बारीक बारीक पीसेस करून ते घालायचे आहे. तर आता इथे बटाटा मी छोट्या छोट्या पीसेस मध्ये कट करून घातलेला आहे. आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ. अर्धा चमचा जिरे घातलेला आहे आणि थोडीशी साखर घातलेली आहे. पाव चमचा इतकी मी साखर घातलेली आहे. आता यात आपल्याला घालायचं आहे दही. तर दही मी यात 2 ते 3 चमचे घातलेलं आहे. तर इथे आपल्याला दही खूप जास्त आंबट असलेलं वापरायचं नाही आहे. आता हे सर्व आपल्याला मिक्सर मधून बारीक करून घ्यायचंय. तर तुम्ही इथे बघू शकता मी हे मिक्सर मधून बारीक केलेलं आहे. अजिबात त्यात पाणी घातलेलं नाही आहे, पण तरीही हे पातळ दिसतं आहे. पण आता आपल्याला हे 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे, साईडला ठेवायचं आहे. म्हणजे यातला जो साबुदाणा आहे तो छान मुरेल आणि हे जे मिश्रण आहे हे अजून घट्ट होईल. तर अशा प्रकारे आपल्याला हे आता 10 ते 15 मिनिटासाठी रेस्ट करायला ठेवायचं आहे. आता इथे साधारण 15 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता हे मिश्रण पहिलेपेक्षा जास्त घट्ट झालेलं आहे. आता यात आपल्याला घालून घ्यायचा आहे शेंगदाण्याचा कूट. तर 1 टेबलस्पून इतका मी शेंगदाण्याचा कूट यात घातलेला आहे. आता यात आपल्याला पाव चमचा इतका बेकिंग सोडा घालायचा आहे आणि याला ऍक्टिव्हेट करण्यासाठी 1 चमचा थोडंसं पाणी आपल्याला यात घालायचं आहे. आणि आता हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं. तर 2 मिनिटं आपल्याला हे मिश्रण अशा पद्धतीने छान हलवून घ्यायचं आहे एकाच डायरेक्शन मध्ये. म्हणजे हे जे आप्पे आहेत हे अजून छान स्पॉन्जी आणि जाळीदार बनून तयार होतील. तर इथे हे छान मिक्स करून झालेलं आहे आणि हे मिश्रण सुद्धा हलकं झालेलं आहे. आता इकडे पॅन मध्ये आपल्याला तूप घालायचं आहे. तर मी इथे तेलाचा अजिबात वापर करणार नाहीये, तुपात करणार आहे. म्हणजे हे जे आप्पे आहेत ते अजून जास्त पौष्टिक होईल. आणि तुम्हाला तेल घालायचं असेल तर तुम्ही तेलही घालू शकता. आता याच्यामध्ये आपल्याला हे बॅटर घालायचं आहे. तर इथे एक टिप महत्वाची आहे की पॅन आपल्याला इथे गरम होऊ द्यायचा आहे आणि त्यानंतरच हे बॅटर याच्यामध्ये घालायचं आहे. म्हणजे यात जो आपण सोडा घातलेला आहे तो लवकर जास्त ऍक्टिव्हेट होईल आणि हे जे आहेत आप्पे ते खूप जास्त फ्लफी बनून तयार होईल. म्हणजेच काय, तर थंड पॅन मध्ये आपल्याला हे बॅटर घालायचं नाही आहे. आता हे बॅटर पॅन मध्ये घातल्यानंतर आपल्याला 2 मिनिटासाठी हे झाकण घालून ठेवायचं आहे. आता इथे 2 मिनिट झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता याची वरची बाजू ड्राय झालेली आहे. आता अशा पद्धतीने आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे. आणि इथे मी आता सर्वच आप्पे पलटून घेतलेले आहे अशा पद्धतीने. आणि आता आपल्याला दुसऱ्या बाजूने सुद्धा 1 ते 2 मिनिटं होऊ द्यायचं आहे झाकण घालून.
आता इथे 1-2 मिनिटं झालेले आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा हे व्यवस्थित झालेले आहेत आणि तुम्ही बघू शकता याला रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. आता याला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि अशाच प्रकारे मी सर्व आप्पे तयार करून घेतलेले आहेत. आणि बघू शकता तुम्ही इथे की याला खूप छान रंग आलेला आहे, दिसायला सुद्धा खूप छान दिसत आहे. खूप पौष्टिक आहे आणि अजिबात मी यात तेलाचा वापर केलेला नाही आहे. आणि तुम्ही बघू शकता इथे खूप छान आतून फ्लफी झालेले आहेत, जाळीदार झालेले आहेत, आतून सॉफ्ट आहे, वरून क्रिस्पी आहेत आणि खायला तर अजूनच खूप जास्त अप्रतिम झालेले आहेत, मस्त स्पॉन्जी झालेले आहेत. तर इथे हे आप्पे मी छान शेंगदाण्याच्या चटणी सोबत सर्व केलेले आहे आणि चवीला तर खूपच अप्रतिम असे झालेले आहेत. जर तुम्हाला उपवासामध्ये तेलकट खाण्याची इच्छा होत नसेल तर हा बिना तेलाचा उपवासाचा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप मस्त अप्रतिम असे हे चवीचे आप्पे बनून तयार होतात. तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ ते कमेंट करून मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुकवर पाहत असाल तर पेजला फॉलो करत राहा. भेटत राहू अशाच नवीन नवीन रेसिपीज सोबत. तोपर्यंत बाय, धन्यवाद.